आज ही मी जी चपाती केली आहे ती मल्टीग्रेन आटा, ज्याला मल्टीग्रेन पीठ यांनी बनवली आहे. अजिबात वातड नाही होणार आणि खूप सॉफ्ट आणि खूप शरीराकरता पौष्टिक अशी ही चपाती आहे. लहान मुलं भाकर खात नाही, त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे त्यांना ही चपाती करून देऊ शकता, जे की शरीराकरता खूप पौष्टिक राहणार. सगळ्यात पहिले पीठ कसं तयार करायचं ते पाहून घेऊया. इथे मी वाटीचं आणि वजनी प्रमाण दोन्ही पण सांगितलं आहे. आता इथे अर्धा कप मी घेतलेले आहे काळा चणा. वजनी प्रमाण पाहिलं तर 50 ग्रॅम काळे चणे घेतले आहे आणि अर्धा कपच म्हणजे 50 ग्रॅम घेतले आहे सोयाबीन आणि अर्धा कप इथे घेतले आहे मी रागी, ज्याला आपण नाचणी असे म्हणतो, आणि अर्धा कपच इथे मी घेणार आहे मक्का. इथे मी 1 पाव घेत आहे ज्वारी, म्हणजे 2.5 कप इथे मी ज्वारी घेतलेली आहे आणि साधारण 2.5 कपच इथे म्हणजे 1 पाव घेतणार आहे बाजरी. आता इथे लास्टमध्ये आपण ॲड करूया गहू. साधारण इथे मी अर्धा किलो टाकत आहे गहू. इथे मी लोकवण गहू घेतले आहे, तुम्ही जे पण वापरत असाल ते इथे ॲड करा. आता कपाचं माप म्हणजे साधारण 5 कप इथे गहू घेतलेले आहेत. आता हे सर्वांना आपण एका भांड्यात एकत्र करून घेऊया आणि याचं पीठ दळायला मी देऊन देते. पीठ दळताना हे नॉर्मल जसं आपण गव्हाचं पीठ दळतो त्याच प्रकारे इथे दळून आणा. आता इथे मी पीठ दळून आणलेलं आहे पहा. आता यात मी तुम्हाला चपाती करून सांगते कशी आपण इथे चपाती करूया. इथे पीठ घेतलं आहे, थोडंसं मीठ टाकू त्याच्यामध्ये आणि पीठ मळून घेऊया. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. इथे आता मी पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी छान जसं सॉफ्ट पीठ तयार होतं. थोडंसं तेल टाकून याला आपण 2 मिनटं रेस्ट देऊया. आता इथे चपाती लाटून सांगते मी. साधारण एक छोटासा हुंडा घेतला आहे. इथे तेलाची चपाती करता आहे, तुम्ही साधी पण करू शकता, फुलका. यात तुम्ही हवं तसं चपाती करता येतं. एक चपाती इथे लाटून झाली. आता पटापट याला भाजून घेऊया आपण. गॅसची फ्लेम स्पीडमध्ये ठेवली आहे आणि उलटपालट करत आपण चपाती कसतो त्याच प्रकारे अगदी सेम याला भाजून घ्यायचं आहे.